मिळतात कारण कोल्हापुरात कुठेतरी काँग्रेसच्या बाजूने निकाल लागलेले दिसतात। पण तू जसं म्हटली तसं सांगलीमध्ये कुठेतरी भाजपला एंट्री मिळवण्यात यश आलेलं दिसतं आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये तरी भाजप आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसून येतंय। आणि त्यामुळे म्हणजे कोल्हापूर असेल सांगली असेल हे खरं तर काँग्रेस राष्ट्रवादी किंवा आताच्या भाषेत सांगायचं झालं तर विरोधकांचे बालेकिल्ले किंवा विरोधकांचा एक प्रकारे गड मानला जायचा, पण त्या गडाला पण कुठेतरी सुरुंग लागताना आपल्याला इथे दिसतोय। पण कोल्हापुरात बंटी पाटील हे जे काही म्हणजे मागच्या महापालिका निवडणूक असेल आताची जिल्हा परिषद निवडणूक असेल तिथे कुठेतरी एकटेपणाने एकाकी नेतृत्व काय असतं आणि एकट्यावरती जेव्हा येतं तेव्हा आपण कसं सर्वस्वपणाला लावून आपल्या पक्षासाठी काय करू शकतो हे खरं तर काँग्रेसचे बंटी पाटील आहेत हे दाखवून देतात। आणि त्यामुळे खरं तर काँग्रेसच्या बंटी पाटलांकडून कोल्हापुरात जे आपल्याला खरं तर काँग्रेसला अच्छे दिन आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता आपण जर सांगायचं झालं तर सातारा जिल्हा परिषदेचा जे निकाल येतोय त्याच्यात लिंब गटातून सर्जेराव सावंत हे खरं तर विजयी झालेले आहेत। पंचायत समितीबाबत सांगायचं झालं तर कोंढवे गणातून माफ करा तिथून पण उमेदवार विजयी झालेले आहेत ते भाजपचे आहेत महेश गाडे। त्यामुळे भाजप